माळेगाव साखर कारखान्याची मतमोजणी सुरू आहे। ब वर्ग गटामधून अजित पवार यांच्या पॅनलचा विजय झालेला आहे। माळेगावमध्ये पवार विरुद्ध पवार लढतीची रंगत बघायला मिळते। उपमुख्यमंत्री अजित पवार चेअरमन पदासाठी रिंगणामध्ये आहेत, तर शरद पवार यांच्या पॅनलकडून सुद्धा जोरदार टक्कर दिली गेलेली आहे। माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये गुलाल कुणाचा हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे। प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। जयकुमार, सध्या काय परिस्थिती आहे, कोण आघाडीवर दिसतंय? माधुरी, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणीला सकाळी 9 वाजता सुरुवात झालेली आहे आणि पहिल्यांदा ब वर्ग गटाची मतमोजणीला सुरुवात झाली। या ब वर्ग गटामध्ये दोनच उमेदवार रिंगणामध्ये आहेत। एक नीलकंठेश्वर पॅनलकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, तर सहकार बचाव पॅनलकडून भालचंद्र देवकते असे दोन उमेदवारांमध्ये लढत होताना आपल्याला दिसत आहे। आणि आता ब वर्ग मताची मतमोजणीची आकडेवारी आल्यानंतर 91 मते ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पडलेली आहेत, तर 10 मते ही भालचंद्र देवकते यांना पडलेले आहेत। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब वर्ग गटातले उमेदवार हे ते विजयी झालेले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। परंतु राहिलेले 20 उमेदवारांच्या अजून मतमोजणी अजून बाकी आहे, त्यांची मतमोजणीचा निकाल येणं अजून बाकी आहे। आज थोड्या वेळात किंवा काही तासांमध्ये या संपूर्ण निकाल आपल्या हाती येईल। परंतु तत्पूर्वी आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ब वर्ग गटामध्ये तरी विजय झालेला आपल्याला पाहायला मिळते। आता फक्त पुढील 20 उमेदवार आता कोण निवडून येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रामुख्याने सहकार बचाव पॅनल आणि नीलकंठेश्वर पॅनल या दोघांमध्ये चुरशीची लढत त्या ठिकाणी सुरू आहे। प्रतिष्ठेची निवडणूक ही उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी बनलेली आहे, कारण की त्यांनी स्वतः ब वर्ग गटातून अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनलेली आहे। हा माळेगाव सहकारी साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गेल्या काही दिवसांपासून प्रचार सभेचा धडाका लावला होता। प्रचार ज्यावेळेस सुरू होता त्यावेळेस 3 ते 4 दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत मुक्कामी होते। 2 ते 3 सभा दररोज त्या ठिकाणी घेतल्या जात होत्या। 7 ते 8 गावांचा समावेश असा त्या ठिकाणी सभेमध्ये असायचा। या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा जो कार्यक्षेत्र आहे हो 37 गावांचा आहे आणि या 37 गावांमध्ये 22 तारखेला 67 मतदान केंद्र उभारण्यात आली होती। यामध्ये एकूण मतदारांची संख्या जी अ वर्ग गटामध्ये आहे ती 19,551 इतकी होती आणि ब वर्ग गटासाठी 102 मतदारांची संख्या होती। नक्कीच जयकुमार, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।